नमस्कार. आपण राष्ट्रीय खो खो स्पर्धा 2025 बघणार आहोत. बघा, 2025च्या राष्ट्रीय खो खो स्पर्धा कितव्या क्रमांकाच्या होत्या? तर 57व्या 57 क्रमांकाच्या होत्या. बरं, ह्या स्पर्धा झाल्या कुठे? तर पुरी, ओडिशा या ठिकाणी झाल्या. लक्षात कसं ठेवायचं बघा. ओडिशा इंग्लिशमध्ये लिहिताना ओ कसा असतो? गोल गोल असतो ना. आणि पुरी कशी असते? पुरी पण गोल गोल असते. मग पुरी खाऊन सगळे राष्ट्रीय खो खो स्पर्धा बघायला गेले किंवा खेळायला गेले. काय खाऊन? पुरी खाऊन. हां, याच्यावरून लक्षात ठेवणार, पुरी ओडिशामध्ये राष्ट्रीय खो खो स्पर्धा झाल्या. बरं, आता विजेते आणि उपविजेते लक्षात ठेवू, महिला आणि पुरुष गटात. लक्षात ठेवताना बघा कोणत्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. महाराष्ट्राची कामगिरी लक्षात ठेवा आणि मग बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवू. महाराष्ट्राची कामगिरी बघा. पुरुष गटात महाराष्ट्र ठरलं उपविजेता. पुरुष गटात महाराष्ट्र ठरलं उपविजेता आणि महिला गटात महाराष्ट्र ठरलं विजेता. लक्षात राहील. पुरुष गटात महाराष्ट्र काय ठरलंय? उपविजेता. आणि महिला गटात महाराष्ट्र ठरलंय विजेता. झालं महाराष्ट्राशी कन्सेप्ट क्लिअर. आता पुरुष गटात विजेता कोण आहे? तर रेल्वे संघ. पुरुष गटात विजेता संघ आहे रेल्वे संघ. आणि महिला गटात उपविजेता आहे ओडिशा. बघा, या पद्धतीने लक्षात ठेवलं तर दोन्ही गोष्टी नीट लक्षात राहतात. राष्ट्रीय खो खो स्पर्धा 2025च्या बघितल्या आपण. आणि कुठे झाल्या? पुरी, ओडिशा. महाराष्ट्राची कामगिरी लक्षात ठेवली. पुरुष गटात महाराष्ट्र आहे उपविजेता, महिला गटात महाराष्ट्र आहे विजेता. मग पुरुष गटात विजेता कोण? तर रेल्वे संघ. आणि महिला गटात उपविजेता कोण? तर ओडिशा. धन्यवाद.